एवढी दुष्काळी परिस्थिती असताना तुमच्या पक्षाचे काही मंत्री, उदाहरणार्थ आता रत्नागिरीचे भास्कर जाधव थाटामाटात लग्न करतायत आपल्या घरामध्ये। या राज्यातले काही प्रतिष्ठितही हेच करतायत, केवळ राजकारणी करतायत असं नाही, काही उद्योजक करतायत, काही इतर क्षेत्रातील लोक करतायत। लग्नावर इतका प्रचंड खर्च करतायत दुष्काळी परिस्थितीमध्ये। तुम्ही या लोकांना काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे की सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे आम्ही जे लोक आहोत, आम्ही दुष्काळ नसला तरी खर्च करता कामा नये। दुष्काळ असेल त्यावेळेस तारतम्य ठेवलंच पाहिजे। आणि मी अगदी माझं उदाहरण सांगतो। मला एकच मुलगी, सुफियाच्या लग्नाच्या वेळेला 2 लाख लोक आले होते, मांडवसुद्धा नव्हता। आज दुष्काळी परिस्थितीमध्ये तर हे अत्यंत साधेपणानेच करायला पाहिजे होतं। म्हणजे मी टेलिव्हिजन काल पाहिलं, तुम्ही सांग मला झोप आली नाही। किंवा अशा परिस्थितीमध्ये माझे सहकारीसुद्धा या संबंधीचं भान ठेवत नसतील तर हे अतिशय चुकीचं आहे। या गोष्टीचा अजिबात आम्ही कोणी पुरस्कार करणार नाही। आणि आम्हाला स्वच्छ आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा सांगावं लागेल की आपण दुष्काळी परिस्थिती आहे सोडा, दुष्काळी परिस्थिती नसली तरी सार्वजनिक जीवनामध्ये राहणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी काही काळजी घेतली पाहिजे, पथ्य पाळली पाहिजेत। आणि ती पथ्य पाळता येत नसतील आणि खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेच्या पाठीमागे त्यांना जायचं असेल तर त्यांचं हे क्षेत्र नाही आहे, त्यांनी वेगळ्या क्षेत्राचा विचार करावा, इथपर्यंत आम्हाला सांगावं लागेल। पवार साहेबांनी आवाहन केलेलं आहे ना, उद्या तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात एक जिल्ह्यातले, आवाहन केल्यानंतर आपण आपल्या नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे ना। आता आपण चर्चा कुणाची करतो? जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांची चर्चा करतो। परंतु आज देखील राज्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या लोकांचे लग्न समारंभ चाललेले आहेत। मी परवा त्या ऍक्टरचं नाव घेत नाही, परंतु त्या ऍक्टरला एका लग्न समारंभामध्ये नाचण्याच्या करता 3.5 कोटी रुपये दिले, अशा प्रकारची बातमी आली। आता उद्याच्याला आपण त्यांना विचारायला गेलो तुम्ही का 3.5 कोटी रुपये दिले, ते म्हणतील मी माझे धंद्यातनं व्यवसायामधनं कमवलेले आहेत, माझा मी कसा खर्च करावा तो माझा अधिकार आहे। परंतु आज दुष्काळाचं संकट असताना त्यांनी अशा पद्धतीनं खर्च करू नये। पण दुष्काळ कुठे आहे? पश्चिम महाराष्ट्रात 4 जिल्ह्यात, मराठवाड्यातल्या 4-5 जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यात, विदर्भातल्या 1 जिल्ह्यात, 1-2 जिल्ह्यात, आणि कोकणामध्ये दुष्काळ नाहीये, मुंबईमध्ये दुष्काळ नाहीये। काही ठिकाणी पाण्याची परिस्थिती इतर भागामध्ये बरी आहे, त्याच्यामुळे तिथले लोक वेगळा विचार करतात।